कल्पना करा, एक मुलगा शाळेत जातोय, त्याला वर्गात बसू दिलं जात नाही, पाणी प्यायला नाही. नाव घेताच शिक्षक तोंड वळवतात आणि काही वर्षांनी तोच मुलगा 30 कोटी लोकांचं भविष्य लिहितो. मित्रांनो, ही गोष्ट आहे भीमराव नावाच्या एक मुलाची, जो जन्मता गरीब होता, परंतु मनासारख्या श्रीमंत. ज्याच्या हृदयात पेटत होती क्रांतीची मशाल आणि लेखणीतून निघत होती नवभारताचं भविष्य. म्हणजेच आपले सर्वांचे आयकॉन, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अपमानात जन्मलेलं स्वप्न. जन्म 14 एप्रिल 1891, महू, मध्य प्रदेश. 14 भावंड, त्यात केवळ काही जण वाचले. लहान वयात आई केली आणि माणूस नसल्यासारखं वागणूक सुरू. शाळेत चटई नाही, पाणी नाही, पाटीवरही नाव वेगळं लिहिलं जायचं, त्याच्या जातीचं. एकदा बाबासाहेब आणि त्याचे भाऊ शाळा सुटल्यावर वाट पाहत बसले होते, कारण त्यांना घरी घेऊन जाणारं कोणीही साधन त्यांना स्पर्श करायचं टाळायचं. त्याच लाजेनं त्यांनी मनाशी ठरवलं, माझ्या लोकांची अवस्था मी बदलणार. शिक्षणाची क्रांती, भीमबंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बडोदा संस्थानाची शिष्यवृत्ती, अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी. 4 वर्षात 7 पदव्या. कोणत्याही भारतीय दलितासाठी पहिलं उदाहरण. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये PhD. इंग्लंडमध्ये कायद्याचं शिक्षण. त्यावेळी अनेक अमेरिकन प्राध्यापकांनी त्याला वॉकिंग इन्सायक्लोपीडिया म्हटलं. भारतात परतल्यावर शिक्षणाचा वापर समाजासाठी. मूक नायक, 1920, दलितांचा आवाज, अस्पृश्यतेविरुद्ध. 1927, महाड सत्याग्रह, पाणी पिण्याचा हक्क. मनुस्मृतीचे दहन, इतिहासात पहिल्यांदा धार्मिक ग्रंथाचा जाहीर विरोध. मनुस्मृती ही कायदा नव्हे, गुलामीचं ओझं आहे, हे सांगताना त्यांनी ती प्रतिकात्मकता जाळली. धर्माच्या दारात न्याय मागणारा माणूस. काळाराम मंदिर आंदोलन, नाशिक. बाबासाहेब शेकडो लोकांना घेऊन मंदिराबाहेर गेले, पण दरवाजे बंद. तेव्हा ते म्हणाले, जिथं माझ्या लोकांना देव भेटत नाही, तिथं आम्हाला दार ठोकणारा नाही. आम्ही आपला देव शोधू. त्या दिवशी अनेक जण रडले. देव नाही, पण माणूस पण मागायला लागलं. राजकारणात प्रवेश, पण सत्ता नव्हे, समता हवी. स्वतंत्र मजूर पक्ष, नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन स्थापन. विधिमंडळात संस्थेचं सदस्य. पण एक गोष्ट नेहमी ठाम, मी मंत्री होणं महत्वाचं नाही, माझा समाज, माणूस म्हणून जगणं महत्वाचं आहे. जिथं माणसाच्या जन्मावरून त्याचं भविष्य ठरवलं, तर राजकारण फक्त नाटक आहे. संविधान निर्माण, एक बुद्धिवंताचा अमर कार्य. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. जगातलं सर्वात मोठं संविधान तयार. 350हून अधिक कलमे, 8 भाग, 12 अनुसूचिया. समानता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, स्त्री पुरुष समानता. बाबासाहेबांनी फक्त संविधान लिहिलं नाही, ते प्रत्येक घटकांसाठी वाचलं, समजावलं आणि पटवलं. बौद्ध धर्म स्वीकार, माझी जात नाही, माझा धर्म आहे. 14 ऑक्टोबर 1956, नागपूर, 5 लाख लोक. 22 प्रतिज्ञा, मी हिंदू धर्म सोडतो, कारण तो मला माणूस मानत नाही. बाबासाहेब धर्मानंतर म्हणाले, मी या जन्मी हरलो तरी माझं मरण विजयाचं होईल, कारण मी माझ्या लोकांना अभिमान दिला. एक व्यक्ती नाही, विचार बनलेला पुरुष. जगातील अनेक देशांमधील 50पेक्षा अधिक देशात बाबासाहेबांवर अभ्यास. गुगल इंडियाने त्यांच्या जयंतीला डूडल केलं. भारतात सर्वाधिक पुतळ्यांचा विक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एक राष्ट्र शिक्षणाशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ज्याचं माणूसपण हरवलं, त्याचा स्वातंत्र्याला अर्थ नाही. मी महान नाही, पण माझं ध्येय महान आहे. आजचा भारत, बाबासाहेबांचं स्वप्न अपूर्ण आहे का? अजूनही शिक्षणात असमानता, जातीवरून भेदभाव, आरक्षणावर चुकीच्या चर्चा. त्याचा अर्थ लोक विसरले. बाबासाहेबांचं स्वप्न, शिक्षण सर्वांना, स्वतःचा व्यवसाय, बंधुता व समानता, समाजातून, मनातून. आपण खरंच बाबासाहेबांचे पाईक आहोत का? मित्रांनो, बाबासाहेबांना फक्त जय म्हणणं सोपं आहे, पण त्यांचे विचार जगण्यात किती जण तयार आहेत? जेव्हा एखादा मुलगा शिक्षण न घेताच नोकरी मागतो, तेव्हा आपण कोणाच्या जातीवरून मत ठरवतो, तेव्हा बाबासाहेबांच्या स्वप्नाचा अपमान होतो. अंतिम घोषणा, बाबासाहेबांना फक्त स्मरणात ठेवू नका, ते आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि लढण्यात दिसले पाहिजेत.